आपल्यासोबत जयंत पाटील सर आहे. सर, शेवटी तुम्हाला वॉकआउट करावा लागला, काय तुमचा आवाज किंवा तुमचे प्रश्न मांडण्यात तुम्हाला संधी मिळाली नाही, त्यामुळे तुम्हाला ही भूमिका घ्यावी लागली? नाही, वॉकआउट कशासाठी केला तर सत्तारूढ पक्षाने विदर्भाच्या संदर्भात चर्चा टाळली, किंबहुना त्यांनी सत्तारूढ पक्षाने विदर्भाची चर्चा त्यांनी उपस्थित केलेली ती त्यांनीच स्वतः विड्रॉ केली. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्ष ज्यावेळी विदर्भाची चर्चा येणार आहे त्या बाजूने, म्हणून या बाजूने लॉ अँड ऑर्डरची चर्चा आम्ही घेतली. पण ऐनवेळी आम्ही दिवस वाढवा म्हणून मागणी करत होतो. सरकारने दिवस वाढायला बिझनेस ॲडवायझरी कमिटीत टाळलं आणि त्याचवेळी सांगितलं की आम्ही हा विदर्भाचा प्रस्ताव मागं घेतो. तो मागं घेण्याचं काम नव्हतं. खरं आज चर्चा 2-3 तास विदर्भाच्या विषयावर करता आली असती, पण अधिवेशनाला मुळातच गुरुवार शुक्रवार मध्ये 5 दिवस आणि हे 3 दिवस असं 10 दिवसाचं अधिवेशन. त्यामुळे सर्व विषयाला न्याय मिळू शकला नाही. जर एक दिवस वाढवला असता आणि विदर्भाची चर्चा झाली असती तर विदर्भातल्या अनेक प्रश्नांना न्याय मिळाला असता. धानाचा प्रश्न असेल किंवा संत्र्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न आम्ही विरोधी पक्ष म्हणून मांडले, यापूर्वी मांडले नाही तसं नाही. विदर्भातल्या मी स्वतः आजच्या प्रस्तावात जलसिंचनाच्या बॅकलॉगवर अमरावती रिजनमधला जो जलसिंचनाचा बॅकलॉग आहे तो काढण्यात सरकारला अपयश आलं याचाही उल्लेख केला आणि आग्रहाने सांगितलं की त्याला जास्त निधी देण्याची गरज आहे. वैनगंगा टू नळगंगा ह्या प्रकल्पाला चालना द्या हेही आवाहन केलं. पण विदर्भाची स्वतंत्र चर्चा करणं आवश्यक होतं. पण सरकारने सादर केलेली चर्चा जी आम्हाला आजही ऑर्डर ऑफ द डेमध्ये आहे ती सरकारने आज चर्चाच केली नाही आणि सरकार विदर्भाची चर्चा न करता सभागृहातनं आज दिवस संपवते, सभागृह संपवते. मला वाटतं त्यामुळं विरोधी पक्ष, सगळ्याच विरोधी पक्षांनी सरकारचा निषेध म्हणून वॉकआउट केला. सत्ता पक्षाचं असं म्हणणं होतं की अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये तुम्हाला त्या विचार घेता आला असता विदर्भाचा प्रश्न, तिथे तुम्हाला विसर पडला. सत्ता पक्षाचं असं आहे की विदर्भाचा प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्तावाच्या बरोबर तिथंच वर जर विदर्भाच्या मागासलेपणावर चर्चेचा प्रस्ताव आलेला असेल, ऑलरेडी सबमिट झाला आहे, ऑर्डर ऑफ द डे म्हणजे दिनचर्यामध्ये दिवसाच्या कार्यक्रमामध्ये दाखवलेला असेल तर प्रश्न कुठे येतो? त्यामुळे त्याची चर्चाच करायची नव्हती सत्तारूढ पक्षाला. सत्तारूढ पक्ष विदर्भाची चर्चा न करता पळून गेलं असा त्याचा थोडक्यात शेवटला प्रश्न. अधिवेशन आज संपत आहे, एकही दिवस हाऊस बंद पडलं नाही, तुम्ही वॉकआउट केलं, कुठेतरी यावेळेस विरोधकांची धार कमजोर होती का? हाऊस बंद पाडणं म्हणजे धार वाढते हे तुम्हाला कोणी सांगितलं? उलट सर्व प्रश्नांची चर्चा होऊन सरकारच्या समोर सगळे प्रश्न उपस्थित करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते काम अतिशय समर्थपणाने आम्ही सगळ्यांनी केलं. मला वाटते जे प्रश्न होते ते सगळे मांडले गेले. हो, जवळपास सगळे. काही प्रश्न मांडले, काही प्रश्न अजून मांडायचे होते. 10 दिवसात किती प्रश्न मांडणार? आणि त्यामुळे सरकारने जास्त दिवस द्यायला पाहिजे होते. सरकारने चर्चा टाळली असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांनी अल्पकालीन चर्चेत उत्तर देताना सोयाबीन आणि कापूस या संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देणारा कोणताही निर्णय जाहीर केला नाही. करायला पाहिजे होता मुख्यमंत्र्यांनी. आता धानाला त्यांनी जो दर दिला त्यात शेतकरी नाराज झाले आहेत. कारण आमच्या काळात 700 रुपये प्रति क्विंटल आम्ही धानाला देत होतो, ते 30-35 हजार रुपयापर्यंत जात होतं. पण या सरकारने मखलाशी केली आणि 20,000 रुपयेच प्रति क्विंटल प्रति हेक्टर हे धानाला द्यायचा निर्णय केला. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान या सरकारने केलं. कॅमेरामॅन अनिल सागरेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.